या बुलेटिनची सुरुवात करूयात एका धक्कादायक बातमीने, ती म्हणजे डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला। यात 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर अनेक जण जखमी झालेत। या स्फोटानंतर धुराचे लोट हवेत पसरले आणि कंपनीजवळ एका वाहनाच्या कंपनीचं शोरूम आहे, या कंपनीपर्यंत ही आग पसरली होती। या स्फोटामुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटून नागरिकही जखमी झालेत, घरांचं नुकसान झालंय। जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। डोंबिवलीतल्या एमआयडीसी मध्ये अमुदान कंपनीमध्ये झालेला हा स्फोट आणि या स्फोटाची दृश्य समोर आली आहेत। आगडोम कसा उसळला आणि या स्फोटाची दाहकता किती होती की बाजूला असलेल्या एका गाडीच्या शोरूम पर्यंत, त्याचसोबत काही घरांच्या काचा देखील फुटल्यात। या स्फोटामुळे धुराचे लोट या भागामध्ये, या परिसरामध्ये पसरले होते आणि या स्फोटामध्ये या कंपनीतला बॉयलर हा पूर्णपणे जळून खाक झालाय आणि 9 जणांचा या स्फोटात मृत्यू झालाय। केमिकल कंपनीमध्ये झालेला स्फोट आणि यामुळे आजूबाजूच्या घरं आणि इमारतींचं कसं नुकसान झालंय, काचा फुटल्यात अक्षरशः या स्फोटाच्या हादऱ्यामुळे। अनेक जण जखमी झालेत, आजूबाजूच्या इमारतीतील आणि घरांमधील लोक सुद्धा। आणि या स्फोटामुळे वाहनांचं कसं नुकसान झालंय, जीवितहानी तर झालीच आणि वित्तहानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली आहे या डोंबिवलीतल्या एमआयडीसीतील कंपनीतल्या स्फोटामुळे। या संदर्भातले सगळे अपडेट आपण घेण्यासाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत जोडले गेलेत। अजित, आतापर्यंतचे काय अपडेट आहेत? काल साधारण 1:39 दुपारची वेळ होती। सगळे या कंपनीतले कामगार जे होते आजूबाजूचे ते सगळे जेवण करत होते आणि जेवणाला नुकतेच बसले होते। यावेळी हा स्फोट झालेला आहे, ही घटना समोर आलेली आहे। मुळात हा स्फोट कशामुळे झालेला आहे, त्याची कारणं काय आहेत ही अद्याप समोर आलेली नाहीये। पण ज्या ठिकाणी स्फोट झालाय, ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला, त्याचा पूर्ण जो आरसीसी स्ट्रक्चर जो होता, तो स्फोटाची इंटेन्सिटी एवढी होती की तो आरसीसी स्ट्रक्चर पूर्णपणे तिथून उडालेला आहे आणि पूर्ण सगळं जे कंपनी जी आहे ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे। एवढंच काय तर ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे जवळपास 15 ते 20 फूट खड्डा देखील झालेला आहे आणि त्याच कंपनीत जे काम करणारे कामगार होते, या सर्व कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बाब समोर आलेली आहे। याच्यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली, तर जवळपास 64 जण जे आहेत ते विविध हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट आहेत। काल आपण पाहिलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, मनसे आमदार राजू पाटील असतील, विविध नेते मंडळी जे आहेत त्यांनी भेट दिली। एवढंच काय तर सर्व जे जखमी आहेत किंवा जे मृत आहेत त्यांच्या सर्वांचा जो उपचार आहे खरं हॉस्पिटलचा, तो सरकार करेल अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती। रात्री उशिरापर्यंत कूलिंगचं काम सुरू होतं, कारण का संपूर्ण केमिकलचा पट्टा असल्यामुळे तिथं आग जी आहे ती काही वेळानंतर पुन्हा लागत होती। त्यामुळे अजूनही आगीवरती म्हणजे आगीवर तसं पूर्णपणे नियंत्रण मिळवलं गेलंय, पण कुठे केमिकलचा सगळा हा भाग असल्यामुळे अचानक कुठेही स्फोट होऊ शकतो किंवा कुठेही त्या ठिकाणी वेगळी घटना घडू शकते। याकरता आता सर्चिंग सुरू आहे पूर्णपणे अग्निशमन दलाचं आणि सर्चिंग करून प्रत्येक गोष्ट जी आहे, केमिकलचे टँकर असतील किंवा केमिकलचे ड्रम्स असतील किंवा रिएक्टर असतील, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या न्यूट्रलाइज करण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून त्या कंपनीमध्ये नेमके किती लोक कामाला होती, त्यांचे मृतदेह किंवा जखमी अवस्थेत कोण सापडतंय का, यासाठी प्रयत्न केला जातोय। अजित, या अपडेटसाठी धन्यवाद। तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा परिसर हादरून गेला। काही किलोमीटर पर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले आणि या परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या। काही घरांवरचं छप्पर तुटलं, तर अनेक घरांना तडे गेलेत। या परिसरातल्या सीसीटीव्ही मधून तुम्हाला या स्फोटाची तीव्रता कळून येईल। स्फोटाचे हादरे इतके मोठे होते की परिसरातील नागरिक भयभीत झाले आणि अगदी जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण पळत होता। क्षणार्धात काय झाले कळत नाहीये या नागरिकांना, मात्र ते आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतायत। हा स्फोट ज्यावेळेला झाला त्यावेळी दुकानामध्ये बसलेले हे दुकानदार, कामगार हे सुद्धा अक्षरशः घाबरून सैरावैरा पळू लागलेत। स्फोट झाल्यानंतर दुकानांच्या वगैरे काचा फुटल्यात, प्राणी सुद्धा सैरावैरा पळताना दिसतायत। इतका हा भीषण हादरा होता या स्फोटाचा। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आपल्याला दिसतंय आजूबाजूचे नागरिक सुद्धा भयभीत झालेत, कारण या इमारतींची जी स्ट्रक्चर आहे ती सुद्धा पूर्णपणे हादरलीत आणि अक्षरशः हे मोठमोठे बोर्ड सुद्धा हादरल्याचं दिसतंय।
म्हणजे भूकंप झाला की काय अशा भीतीनं लोक पळतायत. मात्र त्यानंतर कळलं असेल की या कंपनीमध्ये झालेला हा स्फोट आहे. ही काही सीसीटीव्ही फुटेज या स्फोटाच्या वेळची समोर आली आहेत. एक्सक्लुझिव्ह आपण न्यूज 18 लोकमतवरती पाहतोय. स्फोट झालेल्या ठिकाणच्या आसपासच्या परिसरामध्ये जी काही दुकानं, घरं, इमारती आहेत त्या पूर्णपणे हादरून गेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला या स्फोटाची तीव्रता किती असेल याची आपण कल्पना करू शकतो. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही लोक अक्षरशः सैरावैरा पळताना दिसत आहेत. त्यांना काही कळायलाच मार्ग नाही की नेमका कसला हा हादरा बसलाय, कसला नेमका स्फोट झाला. तर डोंबिवली MIDC मध्ये स्फोट झाल्यानं खळबळ माजली आणि या दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली असून रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आणि ही घटना दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर डोंबिवलीमधील घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसंच घातक रसायनं बनवणाऱ्या कंपन्या अंबरनाथ MIDC मध्ये हलवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वी देखील या ठिकाणी एक असाच स्फोट झाला होता. त्यामध्ये देखील काही कॅज्युअलिटी झाल्या होत्या. आणि आता हा जो स्फोट आहे तो मोठा आहे, भयानक स्फोट आहे, जास्त तीव्रतेचा आहे. त्यामुळे हायली हजार्डस जे युनिट्स आहेत तिथे, जे रेड कॅटेगरी आपण त्यांना संबोधतो, त्यामुळे आता ABC अशा कॅटेगरीज करायला मी संबंधित विभागाला सांगितलेलं आहे. त्यामध्ये इंडस्ट्री आहे, लेबर आहे, MPCB आहे. एक असा निर्णय आपण आता घेतोय की हायली हजार्डस जे आहेत, जे रेड कॅटेगरी मधले युनिट आहेत, त्यांनी ते तात्काळ या ठिकाणी बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ यूज करावं. इंजिनिअरिंग, IT किंवा इतर काही सेक्टरमध्ये त्यांनी जे हजार्डस नसणार आणि त्यामुळे कुठल्याही जीविताला धोका संभवणार नाही अशा प्रकारचं त्यांनी प्रॉडक्ट चालू करावं. किंवा त्या दुसऱ्या ज्या आपल्या MIDC ज्या आहेत शहराच्या बाहेर, त्या ठिकाणी त्यांना शिफ्टिंग करण्याची मुभा या ठिकाणी दिली जाईल. त्या ठिकाणी त्यांनी शिफ्ट व्हावं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि या आधी सुद्धा अशा प्रकारे इथे स्फोट झालेला होता अशी माहिती दिली. ज्यावेळेला हा आगडो मुसळला त्यावेळची ही दृश्य आहेत. स्फोटाची दाहकता किती होती त्याची देखील कल्पना आपण करू शकतो. या स्फोटामुळे अक्षरशः धुराचे लोट परिसरामध्ये पसरले होते. बॉयलर तर पूर्णपणे जळून खाक झालाय जिथे हा स्फोट झाला. मात्र या आधी सुद्धा MIDC मध्ये अशाच प्रकारचे स्फोट झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळेला तिथे पाहणी करण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी दिली. आपण एक नजर टाकूयात या आधी डोंबिवली MIDC मध्ये कधी आणि कशा पद्धतीने स्फोट झाले होते. मे 2016ला प्रोबेस कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटामध्ये 6 जणांचा बळी गेला होता. त्यामध्ये 100हून अधिक जण जखमी झाले होते आणि अशाच प्रकारे स्फोटानंतर घराच्या काचा देखील फुटलेल्या होत्या. तर 2017च्या नोव्हेंबरमध्ये ॲल्युफिन कंपनीमध्ये कॉम्प्रेसरचा स्फोट झाला होता आणि त्यावेळी या स्फोटात 2 कामगार जखमी झाले. मग ऑगस्ट 2017मध्ये फेज 2 मधल्या इंडो अमाइन कंपनीमध्ये सुद्धा स्फोट झाला. त्यानंतर सप्टेंबर 2018मध्ये आर्स फार्म लॅब कंपनीमध्ये स्फोट झाला. सप्टेंबर 2018मध्ये काही इमारतींच्या काचा देखील फुटल्या होत्या स्फोटामुळे. तर ऑगस्ट 2020मध्ये फेज 2 मधील अंबर रासायनिक कंपनीमध्ये स्फोट झाला डोंबिवली MIDCत. मग डिसेंबर 2023ला VCM पॉलियुरोथिन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे स्फोट झाला होता आणि केमिकलनं भरलेल्या ड्रमच्या स्फोटामध्ये 4 कामगार त्यावेळी जखमी झाले होते. तर ही मालिका आहे डोंबिवलीतल्या MIDCतील स्फोटांची.
तर आपण अगदी पहिली ही मालिका स्फोटांची, मात्र हे स्फोट नेमके कशामुळे होतात आणि याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, ज्यामुळे काही लोक जखमी होतात, काहींचे बळी जातात आणि या सगळ्यावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. तर हे सवाल नेमके काय आहेत पाहूयात. डोंबिवली MIDC मध्ये वारंवार या दुर्घटना का घडतायत आणि या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना का होत नाहीयेत? कंपन्यांकडून सुरक्षा आणि नियमांची पायमल्ली होतीये का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. तर MIDC प्रशासन नेमकं काय करतंय आणि वारंवार घडणाऱ्या या दुर्घटनांना नेमकं जबाबदार कोण आहे? तर या दुर्घटनेनंतर तरी सरकारला जाग येणार का, असे काही सवाल डोंबिवलीतल्या MIDCतल्या कंपनीतल्या स्फोटानंतर न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केले. आणि आता पुढच्या बातमीकडे वळतोय. पुण्यातल्या कल्याणी नगरमधील अपघात प्रकरणी अग्रवाल कुटुंब गोत्यात आलंय आणि या प्रकरणी विशाल अग्रवालसह सुरेंद्र अग्रवाल तसंच अग्रवाल कुटुंबाच्या चालकाची चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर सुरेंद्र अग्रवाल आणि अग्रवाल कुटुंबियांच्या चालकाला सोडण्यात आलं. दरम्यान विशाल अग्रवाल यांच्या घराची झडती घेण्यात आली असून यात विशाल अग्रवाल यांचा फोन सुद्धा जप्त करण्यात आलाय. तर सर्व आरोपींना आज शुक्रवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे पोलीस आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत. तर पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांची देखील पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीनंतर त्यांना सोडण्यात आलं. तर पुणे पोलीस त्यांचं काम खूप चांगल्या रीतीने करत असून आपण देखील या चौकशीला सहकार्य करत असल्याचं अग्रवाल यांनी सांगितलं. आणि यावेळी त्यांनी साथीदाराला धमकावल्याच्या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच घडलेल्या घटनेवरती आपल्याला पश्चात्ताप असून आपला नातू अल्पवयीनच असल्यामुळे त्याच्यावर अल्पवयीन म्हणून खटला चालवा, असाही त्यांनी बचाव केला. चलाना चाहिए, 18 साल का चलाना चाहिए, नाबालिग का नहीं. आप क्या कहेंगे? आपका नाबालिग है, वो नाबालिग है. लेकिन जो गुनाह किया वो तो बहुत खतरनाक है. आपका कनेक्शन है, ऐसी बातें सामने आ रही है, क्या खतरनाक है. अंडरवर्ल्ड डॉन से 2 लोगों की जान गई है. चलो क्या आपको पछतावा है? बिल्कुल है. तर पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यामध्ये अग्रवाल कुटुंबियांकडून पत्रकारांना आरेरावी करण्यात आल्याचं समोर आलंय. अल्पवयीन आरोपीनं तर आरेरावी केलीच, मात्र आता त्याच्या कुटुंबियांकडून थेट पत्रकारांसोबतच आरेरावी करण्यात आल्यानं संताप व्यक्त होतोय. तर पत्रकारांसोबत उर्मटपणा समोर आलाय या अग्रवाल कुटुंबियांचा. एकतर या अल्पवयीन आरोपीनं आरेरावी केलीच, मात्र त्याच्या कुटुंबियांकडून सुद्धा पत्रकारांसोबत आरेरावीचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे आता संताप व्यक्त केला जातोय. आधीच पुणेकर संतापलेले आहेत या प्रकरणावरनं, मात्र पत्रकार त्यांचं काम करतायत. मात्र यावेळेला अग्रवाल कुटुंबियांकडून त्यांच्यावरती आरेरावी करण्यात आल्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलाय. तर पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडिओ या अल्पवयीन आरोपीचा नसून तो सोशल मीडियावरील आर्यन नामक एका मुलाचा आहे आणि पोलिसांनी सुद्धा हा व्हिडिओ फेक असल्याचं स्पष्ट केलंय. न्यूज 18 लोकमतनं हा व्हिडिओ दाखवतानाच आपण त्याची पुष्टी करत नाही असं स्पष्ट केलं होतं. दरम्यान पुणे अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या आईनं हा व्हिडिओ माझ्या मुलाचा नसल्याचं म्हटलंय. I'm Shivani Agarwal, Vedant's mother. I want to request media that the videos which have been circulated are not of my son. They are all fake videos. My son is in the detention center. Please, I request Police Commissioner to please protect him. Please protect him. Please. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूया. जळगाव जिल्ह्यात सुद्धा पुण्यातील हिट अँड रन सारखी एक गंभीर घटना 3 आठवड्यांपूर्वी घडली. राजकीय नेता आणि बिल्डरचा मुलगा ज्या कारमध्ये होता त्या कारच्या धडकेत 4घांना जीव गमवावा लागला आणि दोन्ही आरोपींवरती मुंबईमध्ये उपचार सुरू होते. अखेर अपघात होऊन 18 दिवस झाल्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.
4 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपींना अखेर अटक करण्यात आली आहे, तर दुसरीकडे दुःखाचा डोंगर पाहायला मिळतोय। रामदेववाडीतल्या चव्हाण कुटुंबियांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत, कारण 7 मेला झालेल्या अपघातात राणी चव्हाण, त्यांचा 8 वर्षांचा मुलगा सोहम, लहान मुलगा सोमेश आणि 17 वर्षांचा भाचा लक्ष्मण नाईक यांचा मृत्यू झाला होता। ज्या कारनं धडक दिली त्यात अजित पवारांच्या एनसीपीचा जिल्हाध्यक्ष असलेल्या नेत्याचा मुलगा होता। त्यांच्या कारमध्ये गांजा सापडला होता, तसंच काही जण दारूच्या नशेतही होते। मात्र त्याबाबतची कलमं लावण्यात आलेली नाहीत, असा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। जे तपास अधिकारी आहे मनोरे साहेब म्हणून कोणी आहे आणि जे PI आहे तिथले आवड साहेब, आम्ही त्यांच्याशी भेटलो आणि तपास अधिकाऱ्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी आम्हाला हेच उत्तर दिलं की अजून जे आरोपी आहे ते हॉस्पिटलला आहे आणि त्यांच्यावर उपचार चालू आहे असं ते आम्हाला बोलले। अजूनपर्यंत त्यांना अटकसुद्धा काही नाही, फक्त गुन्हा दाखल केला आहे, आरोपीला अटक झालेली नाही आजपर्यंत। आशा स्वयंसेविका असलेल्या राणी चव्हाण इलेक्शन ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांच्या दुचाकीला कारनं जोरदार धडक दिली होती। या भीषण अपघातानंतर ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणी करता आंदोलनही केलं होतं। माझी बहिणींचे 2 मुलं, 1 भाचा, बहीण, 4 जीव गेले, तरी अजूनपर्यंत ते बाहेर कसे फिरताय? त्यांना आतापर्यंत अटक केलेली नाहीये। हे असं का होतंय? आम्हाला फक्त न्याय मिळाला पाहिजे, दुसरं काही नको। 4 जणांचा बळी घेणाऱ्या आरोपींचं राजकीय आणि बिल्डर सोबत असलेलं थेट कनेक्शन, यामुळे अटकेची कारवाई व्हायला वेळ लागला का, असा प्रश्न निर्माण झालाय। अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश पवारला तिथं त्यांचं देखील जखमा झालं होतं आणि जखमासाठी त्यांना उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलला गेलं होतं आणि त्याच्याविरोधात आम्ही सुरुवातीलाच 304 कलमानुसार गुन्हा दाखल केला आणि त्याच्यासोबत NDPSचा देखील आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे कलमा ॲड करून आणि आतापर्यंत त्यांना उपचार घेत होता आणि आज त्यांना डिस्चार्ज झाल्यावर दोन्ही आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। 304 मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल झाला। ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे ॲक्सिडेंटमध्ये मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्याकरता कुठलीही गरज पडली नाही। हा सगळ्यात मोठा कलम या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, त्याच्यामुळे कोणाचा दबाव आहे असं म्हणता येणार नाही। पुणे आणि जळगावमधल्या हिट अँड रनच्या दोन्ही अपघातांमध्ये निष्पापांना जीव गमवावा लागलाय। सामान्य नागरिकांचा कायद्यावरील विश्वास अबाधित राहण्याकरता दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। जळगावहून नितीन नांदुरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये एका छोट्याशा ब्रेकची।